शिवसेना आमदार निलेश राणेंवर मालवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। बेकायदेशीरपणे घरामध्ये घुसल्याप्रकरणी निलेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे हे अपेक्षित होतं। हे सर्व दबावाखाली सुरू आहे आणि हे स्पष्ट दिसतंय। तुमची लोक काही केलं तरी त्यांना मोकाट सोडलं जातं, अशी टीका आमदार निलेश राणेंनी केली। माझ्यावर अजूनही 10 केसेस झाल्या तरी मी पुढचे 3 दिवस यांना सोडणार नाही, असा इशारा निलेश राणेंनी दिलाय। निलेश राणेंसाठी बॅटिंग पाहायला मिळाली। निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जात आहे। निलेश राणेंना एकटं पाडलं जात आहे, असा आरोप मंत्री नितेश राणेंनी केला। उदय सामंत, केसरकर, रवींद्र चव्हाणांचं नाव का घेत नाहीत, असा सवालही नितेश राणेंनी विचारलाय। 2014 मध्ये राणेंना संपवण्याचा कट कुणी आखला होता? राणे साहेबांची प्रतिमा कुणी मलिन केली? असे प्रश्न उपस्थित करत नितेश राणेंनी दीपक केसरकरांवर हल्लाबोल केला। 2014 पासून राणेंविरुद्ध कुणी कट रचले, असाही प्रश्न नितेश राणेंनी विचारलाय। रवींद्र चव्हाण यांच्यावर विनाकारण आरोप करू नका। भाजप विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढवतंय, असं नितेश राणे म्हणाले। उगाचच राजकारण करू नये। युती तुटण्याची कारणं काय होती हे सांगावं, असं नितेश राणेंनी म्हटलंय। तपोवन परिसरातल्या वृक्षतोडी विरोधात आता मनसे प्रमुख राज ठाकरे हे देखील मैदानात उतरले। साधूंच्या नावाखाली जमीन सपाट करून उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। झाडं ही आमची आईबाप आहेत, त्यांच्यावर कोणीही हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा सयाजी शिंदे यांनी दिलाय। मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांची जनभावना समजून घेतली पाहिजे। तपोवनात काढण्यात आलेले टेंडर्स चुकीचे आहेत, त्यामुळे तपोवनातील झाडं नाशिक ट्री वाचवण्यासाठी नाशिकमध्ये जे आंदोलन लढा उभा राहिलाय त्याला माझा पाठिंबा आहे, असं वक्तव्य सयाजी शिंदेंनी केलंय। तपोवनात एक्झिबिशन सेंटर उभारण्याबाबत गिरीश महाजनांनी उत्तर दिलं पाहिजे। ते जबाबदार व्यक्ती आहेत, असं सयाजी शिंदे म्हणाले। आणि महाजनांशी आपली वैयक्तिक दुश्मनी नाहीये, पण दुश्मनी झाली तरी त्यानं मला फरक पडत नाही, असंही ते म्हणाले। नाशिक वृक्षतोडबाबत उद्धव ठाकरे यांनी केलेले आरोप मंत्री गिरीश महाजनांनी फेटाळले। सरकारची भूमिका स्पष्ट असून आम्ही झाडं तोडत नाही तर दुसरीकडे हलवत असल्याचं महाजन म्हणाले। जालन्यातील अंबडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसेंच्या प्रचार सभेवेळी महिला कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। क्षुल्लक कारणावरून महिला कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे सभास्थळी एकच गोंधळ उडालेला होता। पक्ष, निशाणी, झेंडा, आमदार खासदार चोरल्यानंतर आता सरकारनं मतदानाची चोरी चालू केली आहे, असं वक्तव्य ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधवांनी केलंय। आम्ही ठरवू ते धोरण, आम्ही बांधू ते तोरण, अशी सरकारची मानसिकता आहे, असंही भास्कर जाधव म्हणाले। माझ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आणि त्यांना विनाकारण त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे, असा थेट इशारा उपमुख्यमंत्री शिंदेंनी फलटणमधल्या सभेत बोलताना माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलाय। मला कोण आडवा आला तर त्याला आडवा केल्याशिवाय मी राहत नाही, असंही ते म्हणाले। फलटण नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फलटणमध्ये सभा पार पडली आणि यावेळी रामराजे नाईक निंबाळकरांकडून शिंदेंचं स्वागत करण्यात आलं। मी कुठल्या पार्टीत आहे याची चर्चा आता मुंबईभर होईल, पण मी महायुतीमध्ये आहे, असं रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले। चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट सामना होणार आहे आणि या निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। काँग्रेसनं योगेश मिसार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे, तर भाजपकडून सुयोग बाळबुद्धे नगराध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगर परिषदेचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय। भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ श्रद्धाराजे भोसले यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। डोअर टू डोअर जात त्यांनी प्रचार सुरू केलेला आहे। यावेळी महिला कार्यकर्त्यांची मोठी फळीही त्यांच्यासोबत असल्याचं पाहायला मिळत आहे। सांगलीच्या ईश्वरपूर नगर परिषदेसाठी अत्यंत चुरशीनं निवडणूक पार पडली आहे। आता या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून ईश्वरपूर शहरात भव्य रॅली काढण्यात आली। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाविरुद्ध महायुती अशी थेट लढत होत असून जयंत पाटलांच्या विरोधात सर्व विरोधक एकवटलेले आहेत, त्यामुळे ही निवडणूक जयंत पाटलांच्या प्रतिष्ठेची बनली आहे। पंढरपूरमध्ये प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात खासदार प्रणिती शिंदे यांनी हजेरी लावली आहे। तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रणिता भालके
यांच्या प्रचारासाठी प्रणिती शिंदे यांनी शहरात प्रचार पदयात्रा काढली. खासदार प्रणिती शिंदे यांच्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगर परिषदेत काँग्रेस, भाजप आणि वंचित आघाडीत प्रतिष्ठेची तिरंगी लढाई होणार आहे. चांदूर रेल्वे नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या पूनम सूर्यवंशी, भाजपच्या स्वाती मेटे आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका विश्वकर्मा यांच्यात काटेकी टक्कर होण्याची शक्यता आहे. नगर परिषद माझ्याकडे दिली नाही तर तुम्हाला विकास कामासाठी पैसा देणार नाही, तुमच्या बापाचा पैसा आहे का, असं म्हणत शशिकांत शिंदेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. तिजोरीच्या चाव्या मालक आणि पैशावरून राजकारण करण्यासाठी या नेत्यांना निवडून दिलं होतं का, असं म्हणत काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलाय. मत द्या नाहीतर निधी नाही, मत विकत घेण्याची भाषा सत्ताधारी करतायत. मात्र महाराष्ट्रातील मतदारांचं मत विकत घेणारा मायकालाल अजून जन्माला यायचा आहे, अशा शब्दात अमित देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली आहे. लातूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला गळती लागली असून काँग्रेसचे माजी आमदार, माजी महापौर आणि माजी नगराध्यक्ष गेल्या आठवड्याभरात सोडून गेलेले आहेत. त्यावर अमित देशमुख यांनी उदगीर इथल्या प्रचार सभेत भाष्य केलं. ये क्या हुआ, कब हुआ, कैसे हुआ हे गाणं गात राजकारणात भूमिका बदलू नये असं आवाहन त्यांनी केलंय. जळगावमधल्या भुसावळ नगर परिषद निवडणुकीत एमआयएमच्या 6 उमेदवारांच्या प्रचारासाठी शहरातील खडका चौफुली इथं माजी खासदार इम्तियाज जलील यांची सभा झाली. या सभेत बोलताना जलील यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि शिवसेना उबाठा अशी त्रिकोणी लढत पाहायला मिळते. काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी आणि बंडखोरीची स्थिती आहे. काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी यांनी आपल्या सुनेसाठी नगराध्यक्षपदाचे तिकीट मागितलेलं होतं, पण तिकीट न मिळाल्यानं आता त्या उबाठाकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. भंडारा जिल्ह्यात तुमसर, पवनी, भंडारा आणि साकोली या 4 नगरपालिका क्षेत्रातील एकूण 211 मतदान केंद्रांपैकी 27 मतदान केंद्र अधिक गर्दीची असल्यानं संवेदनशील केंद्र म्हणून नोंद करण्यात आलेली आहेत. जिल्हाधिकारी सावंत कुमार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नूरल हसन यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शहरात विशेष रूट मार्च काढलाय. या उपक्रमातून शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन त्यांनी केलंय. पंढरपूरमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणिता भालकेंनी आज निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. दिवंगत आमदार भरत भालकेंच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून भालकेंनी शहराच्या विविध विकास मुद्द्यांच्या आधारावर हा जाहीरनामा जाहीर केलेला आहे. यावेळी भागीरथ भालके, दिलीप धोत्रे आणि अनिल सावंत उपस्थित होते. मंत्री आदिती तटकरेंनी भरत गोगावले नैराश्यातून टीका करण्यात वेळ घालवला तर जिल्हा कधी पुढे नेणार असा टोला लगावलाय. बदलापूरमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रचारात बोलताना आदिती तटकरेंनी भरत गोगावलेंवर टीका केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकानं टँकरमधून मद्यार्क चोरी करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 2 टँकरसह एकूण 1,19,04,500 रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल उत्पादन शुल्क विभागानं जप्त केला आहे. भोर तालुक्यातल्या निगडे या गावच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. तेलंगणातून लग्न समारंभासाठी जळगावकडे निघालेले पती पत्नी बुलढाण्यातून गुडपणे बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली. पती पद्मीसिंह पाटील आणि पत्नी नम्रता पाटील मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरून कारनं बुलढाणा या जिल्ह्यात दाखल झाले होते. मात्र गेल्या 36 तासांपासून दोघांच्या फोनचं लोकेशन आणि कारचे GPS लोकेशन मिळालेलं नसून पोलिसांकडून दोघांचा शोध सुरू आहे. दौंडच्या नानवीज या गावात एकानं बँकेत हातचलाखी करत शेतकऱ्याचे 8,000 लंपास केले. पैसे मोजून देतो म्हणून सांगत शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. छत्रपती संभाजीनगर शहरातील उच्चभ्रू पार्ट्यांमध्ये एमडी ड्रग्सची विक्री करणाऱ्या रेमजी बेग या व्यक्तीला अंमली पदार्थ प्रतिबंध विभागाच्या पथकानं ताब्यात घेतलेलं आहे. शहरातल्या सिडको N12 इथं ही कारवाई करण्यात आली. यावेळी बेरोजगारमध्ये राहणाऱ्या रमीज बेगकडून 75 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला आहे. गोंदिया शहरातील मनोहर चौक परिसरातील एका घराला शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्यानं घरातील साहित्य जळून खाक झालंय. अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर ही आग आटोक्यात आली. सुदैवाने या आगीच्या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाहीये.
गोंडवाना एक्सप्रेस सुटत असताना धावत्या गाडीला चढण्याचा प्रयत्न करणारी प्रवासी तोल जाऊन प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या मधोमध गॅपमध्ये अडकला. रेल्वे सुरक्षा दलाचे आरक्षक धनंजय कुमार यांनी अतिशय धाडसानं एका प्रवाशाचा जीव वाचवला. पालघरमध्ये शेकडो कोटींच्या जमिनीचा घोटाळा समोर आला. पालघरच्या तलासरी इथल्या काजळी सहकारी सामुदायिक शेती संस्था मर्यादित संस्थेची मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग लगत असलेली 55 एकर जमीन संस्थाचालकांसह तत्कालीन सहाय्यक निबंधक असलेल्या अधिकाऱ्यानं कवडीमोल दरानं विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अहिल्यानगरमध्ये 130 मॉडिफाय सायलेन्सर रोड रोलर खाली नष्ट करण्यात आले. मोठा आवाज, त्रासदायक ध्वनी आणि बाईक रेसिंगला आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. दिवंगत संतोष देशमुखांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला भाजप आमदार सुरेश धस यांनी हजेरी लावली. यावेळी संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी सुरेश धस यांच्या गळ्यात पडून आक्रोश केला.